तर पैठण क्षेत्रामध्ये एकनाथ महाराजांचे पूर्वज भानदास महाराज यांचं कीर्तन चाललं होतं आणि त्यांनी कीर्तनातून असा उल्लेख केला की विटेवरचा पांडुरंग परमात्मा दिनावर दया करणारा आहे. आंधळ्याला डोळे, पांगळ्याला पाय, खुळ्याला हात देतो, बस त्याचे पायी नतमस्तक व्हा. आणि हे कीर्तन ऐकायला त्या श्रोत्यामधील एक श्रोता होता, त्याला जन्मापासून हातही नाही आणि पायही नाही, तो म्हणजे कुर्मदास. त्यानं निश्चय केला विटेवरचा पांडुरंग परमात्मा दिनावर दया करणारा आहे. आंधळ्याला डोळे, पांगळ्याला पाय, खुळ्याला हात देतो, मी देवाकडे हाताने पाय मागणार. कुर्मदासांनी निश्चय केला. निघाले कुर्मदास, कुठे मुंगी पैठण, कोठे पंढरपूर, पण निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची पळ. 700 वर्षापूर्वीची गोष्ट, चालायला रस्ता नाही, दिवसभर गडबडत गुणगळत राहावं, कोणी तोंडात घातलं ते खावं, मिळेल त्या आश्रयाला पडावं, झोपी जावं, पुन्हा चालत राहावं, चालत चालत गडबडत गुणगळत. कुर्मदास सोलापूर जिल्ह्यात माडा तालुक्यात मोडलिंगच्या थोडं पुढं लवळ नावात स्टेशनपर्यंत आले. रस्त्याच्या कडेला कुपड्यात पडलेले धुळीनं मागलेले कुर्मदास. आणि दशमीचा दिवस असल्यामुळे वारकऱ्यांची दिंडी आली. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माझी कृपेची सावली, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. आणि गुरुमदासांनी आवाज दिला, ओ वारकरी बाबा. वारकरी थांबले आणि विचार करतायत, दिसत कोणी नाही. मग कोण आवाज देतय? पुन्हा म्हणतात आपल्याला भात झाला असावा. पुन्हा चालतात, पुन्हा गुरुमदास आवाज देतात, हो वारकरी बाबा. वारकरी थांबतात आणि म्हणतात नाही, कुणीतरी आवाज देते. मागं पाहिलं तर रस्त्याच्या कडेला कुपाड्यात पडलेले धुळीनं मागलेला त्यांना तिथे एक व्यक्ती दिसला. आणि वारकरी एकामागे एक प्रश्न विचारू लागले, कुठल्या काय उद्देश तुमचा, कुठून आला, कुठं जायचं आहे? सगळे वारकरी शांत झाले. कुर्मदास म्हणतात की मी मुंगी पैठणचा आहे आणि मला जन्मापासून हातही नाही, पायही नाही. भानदास महाराज कीर्तन ऐकल्यामुळे ठरवलं होतं की या जन्मी भगवंताचं दर्शन घ्यावं म्हणून निघालो होतो. पण तुम्ही भाग्यवान आहात, उद्या एकादश आहे, उद्या एक वेळेस नाही तर 2 वेळेस पाया पडा. वारकरी म्हणतात का? त्यावेळेस कुर्मदास म्हणतात की एकदा तुमच्या नेहमीचा, एकदा माझ्यातर्फे, आणि माझ्यातर्फे पाया पडताना विनंती मान्य केली तर एवढंच म्हणा की एक मुंगी पैठणचा ग्रस्त आहे आणि त्यांनी तुम्हाला दर्शन द्यायला बोलवलं आहे. त्याला जन्मापासून हातही नाही, पायही नाही. हे शब्द ऐकताच वारकरी सदगळीत झाले. वारकरीला आले, वारकरी निघाले, वारकरी पंढरपुरात आले. वारकऱ्यांनी चंद्रभागेचं स्नान केलं, वारकरी रावळात आले आणि वारकऱ्यांनी ज्या वेळेस पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं त्यावेळेस वारकरी म्हणतात, पांडुरंगा 85 वर्षापासून वारी करतोय रे, पण असं कधी प्रकरण पाहिलं नाही. रस्त्याच्या कडेला कुपाड्यात पडलेला धुळीना मागलेला एक व्यक्ती आहे आणि त्यांनी तुम्हाला दर्शन द्यायला बोलवलं आहे. हे शब्द ऐकताच देव सद्गतीत झाले आणि देव निघाले आणि देवानी सोबत ज्ञानोबरायला आणि नामदेवाला घेतलं. एक ज्ञान, एक
आणि एक देव हा त्रिमय संगम निघाला. ज्यावेळेस हे तिघ कुर्मदासापाशी येतात, रस्त्याच्या कडीला कुपायात पडलेले धुळीनं माखलेले कुर्मदास आणि देवानं कुर्मदासाला असं मांडीव घेतलं आणि कुर्मदासा धुळीनं माखलेला अंग आपल्या पितांबरानं पुसलं आणि कुर्मदास डबडबल्या डोळ्यानं किलकिल्ल्या डोळ्यानं सारखं देवाकडे पाहत होते आणि देवाला म्हणले, देवा तुला पाहिलं आणि कृत्य झालं रे देवा, मरतो मी. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक कलिया, तुला पाहिलं आणि कृत्य झालं, मरतो मी. आणि कुर्मदासाने प्राण सोडला. विडवलं देवाला वाटलं आपण इकडे आलोच तर इथून सावता महाराज गाव आहे, आरण हे जवळ आहे. निघाले देव सावता महाराजच्या मळ्यापाशी आले आणि ज्ञानोबरायाला आणि नामदेवरायाला देव म्हणतात, ज्ञाना आणि नामा मला खूप ताण लागले आहे, हा हिरवागार मला दिसतोय, मी त्यातून पाणी पिऊन येतो. गेले देव. ज्ञाना आणि नामा राहिले बाहेरी, मळिया भीतरी देव गेले. भाजीच्या वाफ्यात बसलेले सावता महाराज समोर खुरप, डोक्यावर लाल पागुट, खांद्यावर घोंगडी आणि डोळे मिटून चिंतन चाललेलं. कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. इतक्यात देवानी डोक्यावर हात ठेवला आणि सावता महाराजांनी डोळे उघडले. सावता महाराज म्हणतात, देवा तुम्ही? त्यावेळेस देव म्हणतात, हो सावतोबा, दोन चोर माझ्या पाठीमागे लागलेले आहेत, मला कुठेतरी लपव. त्यावेळेस सावता महाराज म्हणतात, भाजीच्या वाफ्यात लपा देवा. देव म्हणले, जमणार नाही. सावता महाराज म्हणतात, ऊसात लपा नाही तर केळीच्या बागेत लपा. देव म्हणले, जमणार नाही. सावता महाराज म्हणतात, का? त्यावेळेस देव म्हणाले, एक ज्ञान आहे, ज्ञान दाखवतो आणि नाम आकळतो. मग सावता महाराजांनी समोर पडलेलं खुरप घेतलं आणि आपलं हृदय चिरलं आणि हृदयात देवाला सामावलं आणि वरी घोंगडी पांघरून घेतली. गाई थोडा पितांबर बाहेर राहिला. इतक्यात नामदेवराय आणि ज्ञानोबराय आले. त्यावेळेस नामदेवराय विचारतात की इथं कोणी नवीन व्यक्ती जाताना दिसले का हो? त्यावेळेस ज्ञानोबराय म्हणतात, कशाला विचारता नामदेवा, हा काय इथं हे ओळखीचा पितांबर दिसतोय. दाखवला ज्ञानाने, ज्ञान दाखवतं आणि नाम पकडतं. आणि नामदेवरायांनी पितांबर हाताला गुंडाळला, देव बाहेर काढला. देव बाहेर काढल्यावर नामदेवरायांचे उद्गार आहेत, देवा पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक, पाण्यापेक्षा अग्नी व्यापक, अग्नीपेक्षा वायू व्यापक, वायूपेक्षा आकाश व्यापक, आकाशापेक्षा माया व्यापक, मायेपेक्षा ब्रह्म व्यापक. आणि हे ब्रह्म ज्याच्या हृदयात सामावलं गेलं तो केवढा व्यापक. पण नाही, हा भक्त ज्या मातेच्या पोटात 9 महिने 9 दिवस राहिला ते केवढे व्यापक. धन्य त्याची माता, धन्य माता, धन्य त्याची माता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. धन्य त्याची माता, धन्यताची माता, धन्यताची
हात वरती घ्या.